करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 14 मे 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस. पद्मश्री तीर्थरूप श्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज वाढदिवस. प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलो, नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्य चालत ठेवणारे, प्रत्यक्षात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस हा केवळ जन्मदिन नसून समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेच्या कार्याची प्रेरणा देणारा दिवस. प्रामुख्याने जर पाहायला गेलो ना, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजसेवा कशा प्रकारे करता यावी यांच्या कार्यामुळे स्वच्छता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि समाज उन्नतीचं मोठं अभियान पाहायला मिळतं. आज अनेक स्त्री सदस्य बघा प्रत्यक्षात या कार्यामध्ये मोलाचा वाटा घेत असतात. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. अध्यात्म आणि संस्कार त्यांच्या मार्गदर्शनातूनच बघा जीवनाचा कायापालटच होत असतो. एक प्रकारे साधेपणा, दुसरं म्हणजे नम्रता आणि तिसरं म्हणजे आपल्या हातून सत्कर्म. विचार करा, या कलियुगामध्ये आपल्यामध्ये नम्रता जर पाहायला गेलो, आपला देह नम्रतेतला असेल का? हो. पण आज त्या शिकवणीमुळे, त्या संस्कारामुळे प्रत्यक्षात आपला देहसुद्धा नम्रतेमध्ये आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. आपल्याला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. या आयुष्यामध्ये, या जन्मामध्ये उत्तमाचं सत्कार्य, उत्तमाचं सत्कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे. आजचा दिवस जर पाहायला गेलो तर एकता आणि सामूहिक कार्य कशा प्रकारे, तर आज लाखो स्त्री सदस्य एकत्र येऊन बघा सेवा उपक्रम राबवत असतात, ज्यामुळे समाजामध्ये एकता आणि सहकार्याची भावना वाढत जाते. प्रथमतः पद्मश्री बघा प्रत्यक्षात पुरस्कार, त्याचप्रमाणे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी, नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आता सचिनदादा धर्माधिकारी उत्तम प्रकारे कार्य करत आहेत. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं फार गरजेचं असतं. त्यांच्या जीवनातून प्रामाणिकपणा आपल्याला शिकायला मिळतं. शिस्त, निस्वार्थ सेवा बघा प्रत्यक्षात शिकायला मिळत असते. आजचा दिवस त्यांच्या आदर्शांचा सन्मान करायला बघा एक प्रकारे संधी आहे की नाही. म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, अनेक ठिकाणी बघा वैद्यकीय शिबिरे, तर काही ठिकाणी स्वच्छता अभियान. आपण घरामध्ये बघा हातामध्ये झाडू घ्यायला लागतो, कचरा आपणच करतो, परंतु आपण काय विचार करतो, मला शेजारची दोन लोक ओळखतात,
जर माझ्या हातामध्ये झाडू पाहिला तर लोक मला हसतील. अहो, हसणारच लोक आहेत. परंतु जर आपण प्रत्यक्षात आपल्याच घरातला कचरा बघा उत्तम प्रकारे स्वच्छ केला आणि आपल्याच डस्टबिनमध्ये बघा केराच्या टोपलीमध्ये जर टाकला, तर जी होणारी दुर्गंधी आहे, जो होणारा रोगराई बघा पसार आहे, तो होणार नाही आहे. स्वच्छता कशी बघा कशा प्रकारे करण्यात यावी. मग त्याच प्रकारे आपण घरामध्ये कधी झाडू घेतला नाही, परंतु आज फक्त एकच, आज सर्वांनी बघा प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून साफसफाई करायची. आपण काहीही न बघता हातामध्ये झाडू घेऊन पडलेला कचरा गोळा करत होतो की नाही? तिथे आपण लाज बाळगली का? नाहीये. कारण विचार करा, आपण समाजाचं देणं घेणं आहे, तो प्रत्यक्षात देणं आहे. नानासाहेबांची शिकवण काय आहे? देशाने माझ्यासाठी काय केलंय हे महत्वाचं नाहीये, तर मी देशासाठी काय करत आहे हे महत्वाचं आहे. मग आज आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, रस्त्यावरती आपण झाडू मारत होतो, प्रत्यक्षात सर्व पाळापाचोला कचरा बघा उत्तम प्रकारे गोळा करत होतो. तिथे आपण पाहत होतो का कोण माझे ओळखीचे आहेत, कोण माझे कॉलेज फ्रेंड आहेत, कोण माझ्या आजूबाजूचे आहेत, पाहत होतो? नाहीये. मग हीच खरी सेवा आहे. म्हणजे आपण काय विचार करतो की आपल्या घरातला कचरा दुसऱ्यांच्या दारासमोर टाकायचा, म्हणजे ती लोक बघा भांडण करायला मोकळी. विचार करा, आपल्यामध्ये सुद्धा नम्रता असणं फार गरजेचं आहे. समर्थांनी उत्तमाचा भाग सुद्धा दिला. ही शिकवण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे वृक्षारोपण, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, ही संतांची शिकवण आहे ना. अहो, प्रत्यक्षात एक छोटंसं रोपटं जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा खरंच जन्माला आल्यानंतर आपण काय करणार आहोत, कुठली पदवी घेणार आहोत, काय शिक्षण घेणार आहोत, कुठली नोकरी करणार आहोत, कुठला व्यवसाय करणार आहोत, ते करत असताना आपण स्वतःहून आपल्या स्वतःसाठी एक रोप लावणं आवश्यक आहे. कारण का त्याचा सुद्धा फायदा हा आपल्यासाठीच होणार आहे. विचार करा. आता आपण विचार काय करू, मनाला वाटलं असेल रोप लावून झाडून काय होणार आहे, काय मिळणार आहे? बरोबर आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वाडवडी बघा, प्रत्यक्षात वाडवडिलांनी आपल्या शेतामध्ये, आपल्या घराच्या भोवती अंगणामध्ये अनेक प्रकारची झाडे लावली होती. त्याच झाडाच्या सावलीमध्ये त्याच झाडाला बघा प्रत्यक्षात झोका बांधून आपलं तिथे बालपण गेलं. त्याच झाडावरती आंबे, त्याच झाडावरती असणारी फळं, त्याच झाडावरती असणारी फुलं सुद्धा आपण तोडून आणायचो. मग आज जर आपण लावलं तर प्रत्यक्षात उद्याची होणारी पिढी सुद्धा बघा आनंद घेईल की नाही? बरोबर की नाही? त्यांना वाटेल बाबा माझ्या वडिलांनी प्रत्यक्षात हे रोप लावलेलं होतं, आज त्याचं झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे. का? कारण शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटच्या क्षणी सुद्धा त्याच झाडाची लाकडं आपल्याला स्मशानामध्ये पाहायला मिळतात. विचार करा, एवढं झाड महत्वाचं आहे. आपण थोडंसं मोठं झालं की लगेच तोडून टाकतो. आपण काय विचार करतो, झाडाचा उपयोग काय? अहो, प्रत्यक्षात ऑक्सिजन का भाग दिलेला आहे. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये भरती होतो. आपली हाऊस कुठे फिटते? तर हॉस्पिटलमध्ये. अहो, प्रत्यक्षात आपण बघा व्हेंटिलेटरवर असतो. का? कारण ऑक्सिजनची कमी असते. तिथे बघा इतका बिल प्रत्यक्षात पाहायला मिळतं की संपूर्ण आयुष्य निघून जातो.
एवढं आपल्याला बिल भरायचं आहे. हा भाग या देहाचा चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. कशामुळे झालेला आहे? रोगराई. कारण का? स्वच्छता नाही आहे. स्वच्छता असणं फार गरजेचं आहे. रोगराई, दुर्गंधी हे जर आपण बघा साफ केले नाही तर रोग येणारच, आजार वाढणारच आहेत. 72 रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. अरे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आज वाढदिवस आहे. आज बघा उत्तमतेने जर आपण एखादं आजच्या दिवसाला सुरुवात जर केली ना, एखादं छोटंसं रोपटं जर आपण दाराशी लावलं ना, तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळणारच आहे. कारण देवाने कधी आपल्याकडून बिलाची अपेक्षा केली नाहीये. म्हणजेच काय? आपल्याला ऑक्सिजन फुकट दिले ना, का बिल लावलंय? मी तुला ऑक्सिजन फुकट देतोय, येताना बिल भरून ये असं सांगितलंय काय? हो, प्रत्यक्षात वृक्षांमार्फत आपल्याला संपूर्ण काय पाहायला मिळते? ऑक्सिजन ना. म्हणजे विचार करा, आपलं बालपण ते फळं तोडण्यामध्ये, फुलं तोडण्यामध्ये निघून गेले तो. म्हणून ही शिकवण आपल्याला उत्तम प्रकारे प्राप्त व्हावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवसाला आपण जर विचार केला ना, आपला वाढदिवस असतो. नक्कीच वाढदिवसाला आपण सर्वांना बोलवतो, आपल्या मित्रमैत्रिणींना बोलवतो, बाजूच्यांना बोलवतो, शेजारी पाजारी नातेवाईकांना बोलवतो. पण त्याच दिवशी जर तू संकल्प केलास ना की खरंच आज मी माझ्या वाढदिवसाला एक छोटंसं रोपटं मी माझ्या खिडकीमध्ये असणाऱ्या कुंडीमध्ये ठेवेन आणि त्याला दररोज बघा उत्तम प्रकारे पाणी देईन. प्रत्यक्षात पाणी देण्याचं कार्य फक्त तू कर, वाढवणारा तो आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. फक्त सुरुवात तर कर. विचार करा, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्यामध्ये संकल्प असणं फार गरजेचं आहे. आज जर पाहायला गेलो ना, आपल्यामध्ये नामस्मरण असणं फार गरजेचं आहे. कसं असतं की शिस्त आणि सवय कशा प्रकारे आहे ते सुद्धा आध्यात्मिक बघा या वाटचालीतून आपल्याला पाहायला मिळते. रांगेमध्ये असणारी चपला बघा, जिथे बैठक असेल तिथे सुद्धा उत्तम प्रकारे रांगेमध्ये पाहायला मिळतात की ना चपला, बुटं. त्याचप्रमाणे आतमध्ये असणारी लोक किती आहेत, स्त्री सदस्य किती आहेत, विचार करा. कारण ही शिस्त प्रत्यक्षात प्रामुख्याने लावली कोणी? एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना विश्वाचा मालक आहे. जे तुम्ही मागणी कराल त्याचा पुरवठा नक्कीच प्राप्त होणार आहे. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. नक्कीच महत्भाग्य हाताशी आले आपला जन्म झाला म्हणून. या कलियुगामध्ये ही शिकवण, हे संस्कार आपल्याला प्राप्त होणं खरंच पुण्याई आहे. परंतु महत्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणारच नाहीये. जर आपण आपल्या घरातली स्वच्छता जर केली नाही, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो वृक्षारोपण आपण केलं नाही, तर काय उपयोग हो? आपण समाजासाठी उत्तम प्रकारे बघा देणं आहोत. या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे. अनेक ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक ऋण आपल्याला फेडायची आहेत. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, असे कित्येक ऋण आपल्याला फेडायची आहेत. मग आता ही ऋण आता कशी फेडता येईल? बहुत जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट, नीती न्याय. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, जन्माला येताना प्रत्येकजण
सोबत अनेक ऋण घेऊन आलेलाच आहे, पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे उपासना. ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. उपासना जर आपल्यामध्ये असेल ना, नामस्मरण तुझ्या अंतरी असेल, तर उपासनेचा मोठा आश्रय. उपासनेविन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. जय जय रघुवीर समर्थ.